आणि आता बातमी आहे सामच्या इम्पॅक्टची। सामने बातमी दाखवल्यानंतर एमपीएससी प्रशासन आता खडबडून जागं झालेलं आहे। या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आणि एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेचे पेपर सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण एमपीएससी कडनं देण्यात आलेलं आहे। पत्रिका लीक झाली म्हणजे प्रश्नपत्रिका आमच्याकडे आहे अवेलेबल, तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या अशा स्वरूपाची ती मागणी आहे। आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली, आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही या संदर्भातील रीतसर तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे। आणि आता बातमी आहे सामच्या इम्पॅक्टची। सामने बातमी दाखवल्यानंतर एमपीएससी प्रशासन आता खडबडून जागं झालेलं आहे। या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आणि एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेचे पेपर सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण एमपीएससी कडनं देण्यात आलेलं आहे। पत्रिका लीक झाली म्हणजे प्रश्नपत्रिका आमच्याकडे आहे अवेलेबल, तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या अशा स्वरूपाची ती मागणी आहे। आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली, आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही या संदर्भातील रीतसर तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे।